आज 67वा महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर। चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना मानवंदना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही बाबासाहेबांना अभिवादन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी। चैत्यभूमीवरील प्रेक्षक गॅलरीत स्वच्छता नसल्याने अजितदादा संतापले, दादांकडून महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना विचारणा। गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरूनही अजितदादांनी अधिकाऱ्यांना छापलं। उद्धव ठाकरे यांनी दादरमधल्या चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। महापरिनिर्वाण दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट, महाराष्ट्राच्या राजकारणाचा उल्लेख करून राजकीय नेत्यांचे टोचले कान। राज ठाकरेंची सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून पोस्ट। बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येनं बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित, बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांची गर्दी, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडूनही अभिवादन। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकातील नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, त्रिमूर्ती चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची गर्दी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशिममध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन, मार्चमध्ये मोठ्या संख्येनं अनुयायांचा सहभाग। महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मनमाड शहरात कॅन्डल मार्च, विविध पक्ष, संस्था, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कॅन्डल मार्चमध्ये सहभागी। महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन, हजारो अनुयायींकडून बाबासाहेबांना अभिवादन। कोल्हापूर करवीर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू महाराजांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। गोंदियाच्या भीमघाटमध्ये हजारो भीमसैनिकांकडून महामानवाला अभिवादन, महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी अनेक भीमसैनिक या ठिकाणी येत असतात। महसूल मंत्री विखे पाटलांकडून बाबासाहेबांना अभिवादन, संगमनेर शहरातील आंबेडकर पुतळ्याला विखे पाटलांकडून पुष्पहार अर्पण। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून अमरावतीमध्ये काँग्रेसची अभिवादन यात्रा, काँग्रेसचे सर्व नेते आणि पदाधिकारी यात्रेत सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।